माझी लय लांब आहे. हॅलो हॅलो. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की कृपया त्यांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 631 या शाखेचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान सुनीलजी धोते साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तरी त्यांचं सर्व खेळाडूंच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. आणि धन्यवाद साहेब, आपण प्रत्यक्ष येथे आलात. या ठिकाणी संघ खेळाडूंना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हे टीमचं नाव काय आहे? सारनाथ आणि सम्यक. सारनाथ ना सरनाथ. हे टीमचं नाव काय दुसरा? हे आज टीमचं नाव काय? सारनाथ. या ठिकाणी सारनाथ आणि सम्यक या दोन संघामध्ये सामने बघायला मिळतात. सम्यक या संघातले स्ट्राईकला साहिल आणि नॉन स्ट्राईकला सिद्धेश पवार. संघासाठी पहिली गोलंदाजी हर्ष आठवले यांच्या मार्फत करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी पहिला गडी बाद रनआउट. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण आयुष्यमान विनोदजी रुके साहेब शाखेचे माजी चिटणीस यांनी सुंदररित्या रनआउट केलेला आहे. खरंच त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. या ठिकाणी निळा चषक या चषकचे आयोजक सन्माननीय सुशील पवार या ठिकाणी स्कोअर बोर्ड लिहित आहेत. उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपली आजची ही मॅच निळा चषक हे ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. तरी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलचं नाव आहे, चॅनलचं नाव काय? डीजी मॉन्ग विजन हे आपल्या चॅनलचं नाव आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. हो हो, सुंदर असा षटकार. आणि या ठिकाणी अंपायर वॉट 4 और 2 हातातनं गेला ना? हातातनं गेला तरी 2. ओके ओके ओके. या ठिकाणी पंचांनी 2 रनांचा घोषणा केली आहे. सुंदर असा फटकार सुंदर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि हा डायरेक्ट हिट. सुंदर असा डायरेक्ट हिट हर्ष आठवले यांनी करून आतिश जाधव यांना रनआउट केलेला आहे. या ठिकाणी संघाची धावसंख्या झालेली आहे. सुशील साहेब 4, पहिली ओव्हर 4 रन. संघाची धावसंख्या 4 आणि 1 to go. 1 बॉल बाकी आहे. या ठिकाणी सम्यक या संघाचे सुंदर असा टॅप करत भावेश तांबे यांनी स्ट्राईक रोटेट करून स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. ए मुलांना पाठीवा त्या स्पीकरच्या पाठी जा. पूर्ण स्पीकरच्या पाठी जा. हां सुंदर. या ठिकाणी संघाचे कर्णधार भावेश तांबे या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन आले प्रतीक पवार. हे आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर टाकीत आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा टॅप करत या ठिकाणी मिसफिल्ड गलिच्छ असं क्षेत्ररक्षण हर्षद आठवले यांच्या मार्फत. हर्ष आठवले गलिच्छ क्षेत्ररक्षण त्याचं स्कोर 9. या ठिकाणी धावसंख्या 9. या ठिकाणी धावसंख्या 9 आणि प्रतीक पवार या ठिकाणी बॅश यांनी 2 रन. सुंदर असा या ठिकाणी फटकार मारलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शाखा क्रमांक 631च्या माध्यमातून NCBL या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. स्पीकरचा आवाज थोडा कमी आहे या ठिकाणी. स्पीकरचा आवाज आहे कमी.
या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. पॉवर प्ले. आउट. या घरी या 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 स्टिअरला या साहिल माडिक यांना मालिकावीर असं सन्मान देण्यात आला होता. मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. आणि यावेळेला फारसा काही त्यांचा जादू चालताना दिसत नाहीये. प्रतीक पवार फॉर्म मध्येच. या ठिकाणी शाखेचे सन्माननीय ज्येष्ठ सभासद आपल्याला या दोन्ही टीममधून खेळताना दिसत आहेत. विनोदजी रुके साहेब आणि रवींद्र भाटरे साहेब. आणि रवींद्र भाटरे साहेबांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बॉल हातात पकडला आणि हिट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी थर्ड अंपायरकडे गेलेला आहे. निर्णय दिलेला आहे. आउट दिलेला आहे. पंचांनी या ठिकाणी निर्णय रिव्ह्यू चेक करायचा आहे. प्लेअरचं म्हणणं आहे की या ठिकाणी म्हणणं आहे की रिव्ह्यू घेतला पाहिजे. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला पाहिजे. डीजे गणू आले. डीजे गणू सुमिता. डीजे गणू आलाय. डीजे गणू इन द मिक्स. हे बीट कमी पीठ जास्त वाटतंय. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक रन घेण्यात यशस्वी. ठीक आहे बस. 14 या ठिकाणी 14 धावसंख्या. चेंडू ओव्हर किती ओव्हर झाली? 2 ओव्हर 14 रन. आणि मला वाटतं पहिलीच बॅटिंग आहे या संघाची. स्ट्राईकवरती बॅश आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी डीजे गणू आहेत. इथे त्यांच्या बीट चालतात काय बघूया. शेवटच्या फील्डला हर्ष आठवले आणि मारायचा प्रयत्न. या ठिकाणी प्रतीक पवार यांची फिल्डिंग उत्तम पद्धतीने. अनिकेत पण आहेत या ठिकाणी टीम मध्ये. विनय आहेत. वैभव अंपायरिंग पण करतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामध्ये. ऑलराऊंडर वैभव वंजारे इन द मिक्स. नो या ठिकाणी अंपायरकडनं आलेला आहे आणि नो अतिरिक्त धाव या ठिकाणी. आणि गोलंदाजी करत आहे सिद्धांत. नो पुन्हा नो या ठिकाणी लाईन नो दिलेला आहे. या ठिकाणी पंचांचा जे निर्णय होतो ते अतिशय बघा बारीक किती लक्ष देतात या ठिकाणी. सिद्धांत याचा ना अंपायरचा. अरे बोल ना. नको तुझं नावच सांग. लाजला तो लाईव्ह. त्या ठिकाणी हंपर कवले हो. हा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलेला परंतु सुटलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रेक्षकांची गर्दी खूपच आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आम्हाला आयोजकांना थोडस मॅनेज करताना थोडस जड जात आहे. या ठिकाणी तमाम गर्दी. स्कोर बोर्ड 1-1. 2 बॉल. या ठिकाणी मोठ्याने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जोरात या ठिकाणी मारताचं दिसत आहे मला. नुसती ऍक्टिंग करतात पण काय बॉल काय आता त्यांचा भेटत नाही. आणि गणू या ठिकाणी स्ट्राईक वर आणि मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आउट अंपायरचा निर्णय आउट.
एनसीपीएल बोल, एनसीपीएल बोल ना, एनसीपीएल में तुम्हारा सबका स्वागत है बोल. जय भीम 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 जय भीम. या ठिकाणी सम्यक संघाचे संघ मालक अमितजी पवार यांनी जागेवर प्लेस करत ओव्हरची समाप्ती केली आहे. पप्पा फोन बिन काय मिळणार नाही. क्रिकेटचंच बोल. आता बोलशील इथं घरात चिकन बनवलंय, धावत जा मग. बोल बोल बोल. या ठिकाणी संघाला विजय करण्याकरता संघ मालक सन्माननीय अमित पवार या ठिकाणी स्वतः नॉन करते आलेले आहेत आणि शारदाच्या संघातले उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय विनोदजी रुके साहेब या ठिकाणी शेवटची गोलंदाजी. वेट 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 डेड बॉल या ठिकाणी भावेश तांबे या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत. हे लागलं, हे लक्ष द्या. हे पाणी घे. ए, संजोग लागले त्याला आणि हे जोरात. या ठिकाणी थोडीशी दुखापत झालेली आहे. प्रतीक पवार यांनी क्षेत्ररक्षण करत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत चौकारा वाचवलेला आहे आपल्या संघासाठी. त्यामध्ये त्यांना थोडीफार दुखापत झालेली आहे. तरी देखील क्षेत्ररक्षण करण्याकरता प्रतीक पवार सज्ज आहेत. या ठिकाणी थोडीशी त्यांना दुखापत झाली. हा, एक मिनिट. ओव्हरचा दुसरा चेंडू भावेश तांबे या ठिकाणी. हार्ज आयुष. अरे बापले, होतं फिल्डिंग करताना लागतं थोडस. या ठिकाणी संघाचे संघ मालक अमित पवार आणि विनोदजी रुके. शिट. या ठिकाणी रन चोरण्याचा प्रयत्न केला होता परंतु भावेश तांबे यांना स्ट्राईक वरती येताना आले. संघ मालक हो सुंदर डाय मारलेले आहे पण रन पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी डाय मारून रन पूर्ण केलेला आहे. सर्वांनी टाळ्या गडबड करायचा. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट आहे. डाय मारलेली आहे आणि त्यांनी त्यांचा आपला रन पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी संघाला विजय करण्यासाठी ते धावपळ करत आहेत आणि त्यांना ते यश मिळालेलं आहे. बघू आता किती झाला स्कोर. 4 बॉल 22. या ठिकाणी 4 एक अपना सुंदर असा फटकार आणि अंकित डोंबरे यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे. भावेश तांबे विनोद रुके यांच्या शेवटच्या चेंडूचा सामना करतील. नो आणि सेफ आउट. या ठिकाणी बॅड लक. या ठिकाणी संघाची धावसंख्या बदललेली आहे 23. हे 23 ना स्कोर 23 आणि नाही नो साहेब नोचा 23. या ठिकाणी संघाची धावसंख्या झालेली आहे आणि सारनाथ या संघाला विजय होण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. तरी बघू सारनाथ या संघाचे कर्णधार विनोदजी रुके प्रतीक पवार या ठिकाणी काय नियोजन करतायत. संघाला कशा प्रकारे विजय मिळवून देत आहेत. डेकोरेटर
मोरे साहेब डेकोरेशन लवकरात लवकर लाईटीचा बंदोबस्त करायचा आहे. या ठिकाणी डेकोरेटरच्या ना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर रोषणाई करायची आहे. दिवस मावळत आलेला आहे, या ठिकाणी अंधार होत येईल, तरी कृपया आपण रोषणाची व्यवस्था करायची आहे. आपणास काही मदत असेल, काही अडथळा असेल, कृपया नियोजकांना संपर्क साधा. या ठिकाणी मोरे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी रोषणाईची व्यवस्था करायची आहे. लहान मुलांनी खाली बसायचं आहे. या ठिकाणी ही समोरची टीमचं नाव काय? टीमचं नाव समोर टीमसाठी एक गाणं सुचत आहे. गुलाबी गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते बिमारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी या ठिकाणी संघ मालकांनी खेळाडूंची कोल्ड्रिंक स्नॅक्स या सगळ्या गोष्टीची सुविधा केलीच करावी अशी मी विनंती करेल सर्व खेळाडूंच्या वतीने. संघ मालकांनी कृपया लक्ष देऊन ऐकायचं आहे. जे जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खेळाडूंच्या कोल्ड्रिंक या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त आपल्या दोन्ही इमारतीमध्ये सालाबाद प्रमाणे निळा चषक 2024 या चषकचे आयोजक सन्माननीय सुशील पवार, त्याचप्रमाणे मंगेश सकपाळ तसेच इतर सर्व मान्यवर मंडळी यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या इथे निळा चषक आयोजित करण्यात आले आहे. सुंदर असा टॅप करत 1 की 2 1. या ठिकाणी सारनाथ या संघातून प्रतीक पवार आणि सिद्धांत या ठिकाणी हो साहिल क्या तेरी अदा क्या बातें ये नजाकत साहिल सुंदर मॅच साठी केस कापून आलेला आहे. सुंदर सुंदर शाबाश. ओ हो डीजे गाणी मिसफिल्ड या प्रकारे मिसफिल्ड झालेले आहे. गच्चाळाचे क्षेत्ररक्षण आणि सकाळपासून आपल्या सोबत आहेत पंच अमोल खोपकर आणि सोहम. या दोन्ही मान्यवरांचे आम्हा सर्व खेळाडूंच्या वतीने खरंच मनपूर्वक आभार. आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. कृपया सर्वांनी एक टाळा वाजवून पंचांसाठी टाळा वाजवायचा आहे. सोहम आणि अमोल या दोन्ही मान्यवरांसाठी टाळा वाजवायचा आहे. या ठिकाणी पंचांनी व्हाईट ची घोषणा केलेली आहे. या व्हाईट मध्ये सारनाथ या संघाच्या धावमध्ये वाढ होणार आहे. अतिरिक्त धाव हा साहिल संघ मालकला बघून घाबरलेला आहे आणि तो दुसरीकडे बॉल टाकतोय. संघ मालक त्या ठिकाणी थोडे निराश दिसत आहेत, थोडी चिंताजनक वातावरण या ठिकाणी. पुन्हा एकदा व्हाईट. साहिल मला वाटतं नंतरला शिव्या खाणार आहे. साहिल शिव्या या ठिकाणी शिव्या खाण्यास सज्ज साहिल. हो टॅप पुन्हा एकदा अशा प्रकारे 2 रन. या ठिकाणी साहिल या ठिकाणी चेहऱ्यात करण्यासाठी लहान मुलं किती आवडीने या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळपासून ते आपल्या सोबत आहेत. संघ मालकांना आणि खेळाडूंना उत्तेजना देण्याकरता या ठिकाणी ते प्रत्यक्षात लहान मुलं उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांना ते ऊर्जा देण्याकरता लहान मुलं त्या त्या संघाचे टी शर्ट घालून आलेले आहेत.
इकडे बस. रोषणाईची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. रोषणाई पुन्हा एकदा चे आभार. या ठिकाणी साऊंड सिस्टम ज्यांनी आपल्याला आयोजित करून दिली आहे ते विरेश साखरे, त्यांचे पण मान्यवरांच्या वतीने आभार. हो हो, पुन्हा एकदा टॅप. या ठिकाणी आमचे मित्र जावेदभाई आणि इजाजभाई या ठिकाणी मॅच बघण्याकरता उपस्थित आहेत, त्यांचे आभार. लहान मुलांनी कृपया मागे व्हायचं, चुकून बॉल लागल्यास कोणी जबाबदार राहणार नाही. कृपया लहान मुलांनी सहकार्य करायचं आहे. बाबूंनो पाठी राहायचं, प्लीज सहकार्य करा. हा सुंदर प्रत्येक नॉट आउट सुंदर असे फलंदाजी करत आहेत. या ठिकाणी आपल्या संघाला पूर्णपणे विजयी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी अतिरिक्त धाव दास तांबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप रेअरली बघायला मिळतं. त्यांच्याकडनं अतिरिक्त नो पडणं हे अपेक्षित नसतं. पुन्हा एकदा वाईट. मला वाटतं संघ मालक यष्टीरक्षण करतायत म्हणून वाटतं बाकी सगळे बॉलर अतिरिक्त धाव देत आहेत. पंचांनी वाईड बॉल दिलेला आहे, कृपया नोंद असावी. या ठिकाणी स्कोर काय झाले, स्कोर काय व्हावा. या ठिकाणी ऑलराऊंडर वैभव वंजारे बॅटिंग पण करतात, फिल्डिंग पण करतात आणि अंपायरिंग पण करतात. हो हो गणू, मोठा फिल्डिंग. हे सामनावीर देऊन टाका गणूला सामनावीर देऊन टाका. या चेंडूमुळे मॅच जिंकण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरफार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी हर्ष अटवले स्ट्राईकवर गेलेले आहेत. प्रतीक पवार यांनी एक धाव येऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. किती बॉल 12 बॉल 8 धावांची या ठिकाणी आवश्यकता. 12 चेंडू 8 धावा. या ठिकाणी सामना करण्याकरता शाखेचे सन्माननीय सभासद आयुष्यमान रवींद्र भाटरे साहेब या ठिकाणी संघासाठी तिसरी गोलंदाजी घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा सामना करतील प्रतीक आणि हर्ष. बघू काय चमत्कार होते. या ठिकाणी पंचांनी अतिरिक्त धाव घोषित केलेली आहे. पुन्हा एकदा 12 चेंडू 7 धावांची गरज. हातात पडून पुन्हा एकदा बॉल डॉट केलेला आहे. सुंदर असे गोलंदाजी भाटरे साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा पुन्हा एकदा टॅप करत 1 किंवा 2 धावांची. हा 2 धाव. या ठिकाणी 10 बॉल मला वाटतं 5 धावांची गरज आहे. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण सुशील साहिल मॅन फ्रॉम विरार हे दरवेळी पडतात. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण, मस्त असा थ्रो. साहिल पुढच्या वर्षी तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये खेळण्याची संधी नक्कीच. NCPL सोबत केलं मी करार म्हणून मी येतो लांबून विरार. अरे वा वा वा, हे आमचे कवी गायक सन्माननीय शाखेचे चिटणीस विद्यमान चिटणीस सन्माननीय रवींद्रजी मर्चंडे यांची कविता आपण ऐकूया. नाही पण झालं एकच बस, लोक मारतील. या ठिकाणी 4 आणि सारनाथ या संघाचा विजय झालेला आहे आणि दास तांबे यांनी त्यांना शुभेच्छा देत या ठिकाणी सम्यक या संघाचा
या ठिकाणी अविजयी झालेले आहेत सम्राट संघ आणि सारनाथ संघाचे कर्णधार प्रतीक पवार. स्पॉन्सरची नाव कुठे आहेत? या ठिकाणी दोन्ही पंच सोहम आणि अमोल तसेच वैभव वंजारे या तिन्ही पंचांचे आणि सर्व खेळाडूंच्या वतीने आमच्या सर्व संघ मालकाच्या वतीने आमच्या बोधेजन पंचायत समिती शाखा क्रमांक 731 व एकता महिला मंडळाच्या वतीने तसेच सर्व कार्यकारिणी पदाधिकारी सभासद बंधू या सर्वांच्या वतीने या तिन्ही पंचांचा आम्ही स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे क्रिकेटचे सामने हे थेट प्रक्षेपण YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तरी या